नमस्कार, मी पायल. माझ्या या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करते. एक गोष्ट सांगते की सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात कुठेतरी आपण स्वतःलाच अनहॅपी करून बसतो. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते की चांगलं वागा, सगळ्यांशी चांगलं वागा, सगळ्यांचं ऐकून घ्या, कुणाचंही मन दुखवू नका. आणि हे सगळं करत असताना आपण इतके चांगले बनण्याचा प्रयत्न करतो की आपण आपल्याला स्वतःलाच विसरून जातो. आपण आपल्या स्वतःच्या मनाचं ऐकायचंच विसरून जातो. म्हणजे आपण स्वतःचा विचार करणं सोडून देतो. कोणाला वाईट वाटेल म्हणून आपण ते करण्याचा प्रयत्न देखील करत नाही. मग हे कितपत योग्य आहे? ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, लोक काय म्हणतील या वाक्यावर जे आपण आपलं आयुष्य जगत असतो, ते आयुष्य आणि आपण जे इमॅजिनेशन केलेले, म्हणजे आपण कल्पना केलेलं आयुष्य आहे, त्यामध्ये केवढी मोठी तफावत राहते. आणि आपण तेच ओझं आयुष्यभर घेऊन बाळगत पुढे चालत असतो. आणि मग आपल्याला खरं तर स्वतःसाठी वेळ मागायला गेलो ना, तर तो वेळ मागायला सुद्धा आपल्याला अपराधी वाटतं. मग सगळ्यात महत्त्वाचं असं की या सगळ्यांमध्ये गंमत अशी होते की आपण सगळ्यांना समजून घेत असतो, पण आपल्याला कुणीच समजून घेत नाही. आणि आपणच आपल्याला समजवण्याची ती वेळ येते आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण आपल्याला विसरलो, आपण आपल्याला वेळ दिला नाही. आणि त्यावेळेस ती वेळ गेलेली असते. म्हणून जोपर्यंत, म्हणजे लक्षात ठेवा एक गोष्ट, की हा प्रश्न कधीतरी आपण स्वतःलाच कधी का विचारत नाही की आपल्याला समजून घेण्यासाठी कोणाकडे वेळ आहे का? एक चांगला माणूस असणं आणि प्रत्येकाला खुश ठेवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस चांगलं वागूच शकता असं नाही. आणि म्हणून जरी तुम्ही वागलात चांगलं, तरी तुमच्यात कोणीतरी दोष काढणार आहे किंवा कोणीतरी तुमच्यामध्ये दोष काढणारच आहे. आणि म्हणून तुम्ही कितीही कोणाला मदत केली किंवा तुम्ही कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, तरीही कोणीतरी तुमचं एक न केलेलं काम लक्षात ठेवणारच आहे. तुमचे 1000 कामं विसरून एक न केलेलं काम तुमचं ते लक्षात ठेवणार आहे. आणि म्हणून लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे ऐकायला आपण शिकलं पाहिजे, एवढंच सांगेल. आणि खरं तर कुणाला नाही म्हणणं हे चुकीचं नसतंच आहे. स्वतःसाठी निर्णय घेणं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, स्वतःसाठी निर्णय घेणं हे स्वार्थीपणाचं नाहीच आहे. म्हणून स्वतःसाठी निर्णय घ्यायला शिका, स्वतःसाठी जगायला शिका. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकतात, त्यावेळेस लोक तुमच्यासाठी जगायला शिकतात. कारण लोकांना तुमची किंमत कळते ज्यावेळेस तुम्हाला तुमची किंमत कळते. म्हणून कधी कधी लोक तुमच्यावर नाराज होतील, लोक तुम्हाला ओरडतील, बोलतील, पण त्यांचं कोणतीही गोष्ट मनावर न घेता त्यासाठी प्रत्येक वेळी स्वतःला दोष देणं चुकीचं आहे. त्यासाठी प्रत्येक वेळी स्वतःला बदलण्याची गरज नाही आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कोणाच्या अपेक्षेनुसार किंवा तुमच्याकडून कोणी अपेक्षा केली आणि तुम्ही त्या अपेक्षानुसार जगण्यासाठी जन्माला आलेले